बाजीप्रभूंना पावनखिंडीत वाहिली शासकीय आदरांजली। तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते स्मृतिस्थळाचे पूजन। शिवभक्तांची मांदियाळी। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक पावनखिंड शौर्यगाथेला 13 जुलै रोजी 365 वर्ष पूर्ण झाली आहेत। नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पावनखिंडीत शासकीय आदरांजली वाहण्यात आली। तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते बाजीप्रभूंच्या स्मृतिस्थळाचं पूजन करून पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। यावेळी दाट धुके कोसळणाऱ्या जलधारा सोसाट्याचा वारा आणि निसरड्या वाटा असा खडतर प्रवास करत असणाऱ्या हजारो शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे की जय या घोषणांनी सह्याद्रीच्या डोंगररांगा दुमदुमवून टाकल्या। पराक्रमी मावळ्यांच्या हुतात्म्यास अभिवादन करण्यासाठी 13 जुलै रोजी शासकीय पूजन आणि मानवंदना देऊन स्मृतिस्थळात पुष्पचक्र वाहण्यात येते। रविवारी सकाळी 9:30 वाजता शाहूवाडी तालुका प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी उपस्थित शिवभक्तांनी बाजीप्रभूंच्या त्याग आणि शौर्याचे स्मरण करत आदराने नतमस्तक झाले। निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केवळ निष्ठेने आणि श्रद्धेने आलेले शिवप्रेमी हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते। या सोहळ्यात तहसीलदार गणेश लव्हे, कृषी अधिकारी नीलम चाकणे, सरपंच चंद्रकांत पाटील, सर्कल त्रिवेणी पाटील, तलाठी घनश्याम स्वामी, ग्रामसेवक युवराज माने, ग्रामसेवक यशवंत कांबळे, पोलीस पाटील उदय जंगम, विठ्ठल बेल्हार, प्रणित कदम आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। शौर्य दिनाच्या दिवशी म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जिल्हा प्रशासनामार्फत त्यांच्या समाधीस्थळावरती म्हणजे पावनखिंड येथे पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना दिली जाते। त्याप्रमाणे आज इथं शाहूवाडी तालुका प्रशासन तसेच सर्व कर्मचारी यांनी उपस्थित राहून त्यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण केलेले आहे आणि त्यांच्या समाधीला मानवंदना दिलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर।